नमस्कार, माझे नाव शिवानी शिवाजी कोरे. मी इयत्ता 7वी अ ची विद्यार्थिनी. अध्यक्ष महोदय, गुरुजन आणि ते जमलेले माझ्या सर्व प्रिय मित्रमैत्रिणींनो, आज मी तुम्हाला गुरुपौर्णिमेबद्दल 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतचित्ताने ऐकून घ्यावी ही माझी नम्र विनंती. सर्वप्रथम सर्व गुरुजनांना वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आषाढी शुद्ध पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा, यास आपण व्यास पौर्णिमा असेही म्हणतो, कारण या दिवशी व्यास ऋषी महाभारताचे लेखन केलेले होते. पौर्णिमा म्हणजे प्रकाश. गुरु आपल्या सर्वांना ज्ञानाचा प्रकाश देतो. आपले पहिले गुरु आपली आई असते व आपले दुसरे गुरु आपले शाळेतील शिक्षक असतात. माणूस हा सर्व प्राणी मित्रांमध्ये सर्वात श्रेष्ठ मानला जातो, माणूस हा सर्व प्राणी मित्रांमध्ये श्रेष्ठ मानला जातो कारण त्याच्याकडे विद्या असते आणि ही विद्या देण्याचे काम गुरु करतात. कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देऊन छान मडकी तयार करतो, त्यात हीच भूमिका शिक्षक वर्गामध्ये पार पाडतात. आई या शब्दाप्रमाणे गुरु या शब्दालाही मर्यादा नाही. वडील देह देतात व गुरु साक्षात ज्ञान व कीर्ती देतात. गुरु या शब्दालाही मर्यादा नाही. ज्याप्रमाणे सागराच्या गलबत्याला म्हणजेच होडीला दिशा दाखवण्यासाठी उपयोग केला जातो, त्याचप्रमाणे या मायावी दुनियामध्ये जो माणूस जन्माला येतो त्याला दिशा दाखवण्यासाठी गुरु हवाच, नाहीतर माणूस भरकट त्याचा जन्म वाया जाईल. संत ज्ञानेश्वर, संत कबीर यासारख्या थोर संतांनी आपल्या कर्तृत्वाची सोयी आपल्या गुरूंना दिले. गुरुशिवाय ज्ञान नाही, ज्ञानाशिवाय आत्मा नाही. धैर्य, ज्ञान, ध्यान हे सर्व काही गुरूंचंच देणं. वाल्मिकीच्या आदर्शवाद, व्यासांचा व्यवहारवाद, द्रोणाचार्याचे एकनिष्ठा हे सर्व आजही गौरवले जाते. छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु समर्थ रामदास स्वामी व लता मंगेशकर यांचे गुरु दीनानाथ मंगेशकर, सचिन तेंडुलकर यांचे गुरु रमाकांत आचरेकर. भारतीय संस्कृतीतील गुरु शिष्याची जोडी आजही पाहायला मिळते. गुरूंच्या जीवनामध्ये गुरूंचे वैशिष्ट्य असते. डॉक्टरला वाटते कोणीतरी आजारी पडावं, वकिलांना वाटतं भावाभावामध्ये हाणामारी व्हावे व ते मिटवण्यासाठी माझ्याकडे यावे. इंजिनियरला वाटतं कुणाचं तरी घर पटकन पडावं म्हणजे ते नवीन बांधता येईल. फक्त गुरुजींनाच वाटतं की आपली मुलं शिकून मोठे व्हावे. बाकीच्या क्षेत्रापेक्षा हे क्षेत्र वेगळे आहे. गुरुशिवाय ज्ञान नाही, गुरुशिवाय अनुभव नाही, गुरुशिवाय आपल्या जीवनामध्ये क्रांती होत नाही. म्हणूनच तर संत ज्ञानेश्वरांनी आपल्या स्वतःच्या भावाला गुरु केले होते व एकलव्याने मातीवर निष्ठा ठेवून त्याच्याकडून ज्ञान प्राप्त केले होते. गुरुशिवाय आपल्या जीवनामध्ये प्रगती होत नाही. जगाचा बाप आहे, बोटावर चक्र फिरवतो, तरी तर श्रीकृष्णालाही महर्षी सांदीपन्यांना गुरु करावे लागले. ज्यांच्या जीवनामध्ये गुरु आहे त्यांच्या जीवनामध्ये प्रकाश आहे. ज्यांनी गुरुजींचा मार खाल्ला ते आज फिरत्या खुर्चीवर VIP बनून आहेत व जे